नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती पेपर 2023 हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, पानझड हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? पानझड हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, पानझड हा काव्यसंग्रह ना.धो. मनोहर या कवींचा पानझड हा काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, इंद्रावती हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इंद्रावती हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर इंद्रावती हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतामधील सर्वात जास्त क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात जास्त क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, भारतामधला सर्वाधिक क्षमतेचा अणुविद्युत प्रकल्प ऑप्शन क्रमांक 3 तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या राजमुद्रेशी संबंधित अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारताच्या राजमुद्रेशी संबंधित अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर अशोक स्तंभ हा ऑप्शन क्रमांक 2 सारनाथ या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5वा, राणीगंज ही दगडी कोळशाची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज ही दगडी कोळशाची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राणीगंज ही दगडी कोळशाची खाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6वा, भारतामधली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पल्ली ही भारतामधली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत आहे। प्रश्न क्रमांक 8वा, सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कशा प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कशा प्रकारचा पर्वत आहे? तर सह्याद्री हा पर्वत ऑप्शन क्रमांक 3 अविशिष्ट या प्रकारचा सह्याद्री हा पर्वत आहे। जगामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? देशामधला सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर जगामधला सर्वात उंच धबधबा हा व्हेनेझुएला या देशामध्ये सर्वात उंचावरचा धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 10वा, रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा सन 1773 या वर्षीचा रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा आहे। प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग खालीलपैकी कोणता आहे? भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई हा भारतीय रेल्वेचा दक्षिण विभाग आहे। प्रश्न क्रमांक 12वा, वसंत व्याख्यान मालाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? वसंत व्याख्यान मालाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमालाची सुरुवात ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 13वा, लोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? लोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, लोकटक तळे हे मणिपूर या राज्यामधली ती तळे आहेत। प्रश्न क्रमांक 14वा, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी ही गुलमर्ग या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 16वा, कुफर या पेशी खालीलपैकी कशामध्ये प्रामुख्याने आढळतात? कुफर या पेशी प्रामुख्याने खालीलपैकी कशामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यकृतामध्ये प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक 17वा, भारतामध्ये स्वदेशा अंतर्गतची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधील स्वदेशी देशांतर्गतची सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतामधली देशांतर्गतची सर्वात मोठी
विमान वाहतूक कंपनी म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 इंडिगो ही कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 18 नॅशनल कॉन्फरन्स खालीलपैकी कोणत्या राज्यामधला राजकीय पक्ष आहे? नॅशनल कॉन्फरन्स खालीलपैकी कोणत्या राज्यामधला राजकीय पक्ष आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नॅशनल कॉन्फरन्स हा जम्मू काश्मीर या राज्यामधला तो एक राजकीय पक्ष आहे. प्रश्न क्रमांक 19 मिर्झा गालिब हे खालीलपैकी कोण होते? मिर्झा गालिब हे खालीलपैकी कोण होते? तर मिर्झा गालिब ऑप्शन क्रमांक 1 कवी ते होते. प्रश्न क्रमांक 20 आणीबाणीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणता अधिकार हा आपोआप निलंबित होतो? आणीबाणीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणता अधिकार हा आपोआप निलंबित होतो? विद्यार्थी मित्रांनो, आणीबाणीच्या काळामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा आपोआप निलंबित होतो. प्रश्न क्रमांक 21 रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला खालीलपैकी काय म्हणतात? रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रंगांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला क्रोमॅटिक्स असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 22 राज्यसभा खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार करण्यात आली होती? राज्यसभा हे सभागृह खालीलपैकी कोणत्या वर्षी तयार करण्यात आलेलं आहे? तर राज्यसभा ऑप्शन क्रमांक 2 सन 1952 या वर्षी राज्यसभा ही तयार करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये भारतीय राष्ट्रीय संग्रहालय हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25 रिहांद हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रिहांद हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रिहांद हा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 26 बाबर वाणी खालीलपैकी कोणी लिहिली होती? बाबर वाणी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाबर यांनी बाबर वाणी ही लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 खिचन हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? खिचन हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर खिचन हे पक्षी अभयारण्य ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यामध्ये खिचन हे पक्षी अभयारण्य स्थित आहे. प्रश्न क्रमांक 28 दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिलवाडा जैन मंदिर ही राजस्थान या राज्यामधली ती मंदिरे आहेत. प्रश्न क्रमांक 29 झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर झेंडूची फुले हा काव्यसंग्रह प्रल्हाद केशव अत्रे यांचा तो एक महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 30 सन 1853 मध्ये मुंबईमधली पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणी सुरू केली? सन 1853 मध्ये मुंबईमधली पहिली कापड गिरणी खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कावसाजी दावर यांनी मुंबईमधली पहिली कापड गिरणी ही सुरू केली होती. तर या ठिकाणी आपण काही मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. कशा प्रकारचे प्रश्न मराठी व्याकरणचे विचारले होते ते आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? वारंवार हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचा विशेषणाचा प्रकार आहे? वारंवार तर वारंवार ऑप्शन क्रमांक 3 कालवाचक या प्रकारचा प्रकार आहे. कालवाचक विशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 33 अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या पंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या पंक्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यतिरेक अलंकार या प्रकारचा तो अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 34 परवाचा भूकंप म्हणजेच जणू सृष्टीचे तांडवच या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्प्रेक्षा या प्रकारचा तो अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 35 वायस या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. वायस या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर वायसचा अर्थ ऑप्शन क्रमांक 3 कावळा या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 36 शब्द समूहापासून एक शब्द सांगा. ज्याला कशाची उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्याला कशाची उपमा देता येत नाही, ऑप्शन क्रमांक 3 अनुपम या ठिकाणी योग्य शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 37 वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाक्यप्रचार आहे तमा नसणे, तर या योग्य अर्थ सांगायचा आहे तमा नसणे. तर तमा नसण्याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 2 परवा न करणे या ठिकाणी योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 38 वागणी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. वागणी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. वागणी, तर वागणीचा समानार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 2 उदाहरण या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 39 शब्द लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. शब्द लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. शब्द लावणे, तर शब्द लावणे ऑप्शन क्रमांक 1 दोष देणे या ठिकाणी योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 40 पुढारी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. पुढारी या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. पुढारी ऑप्शन क्रमांक 4 अनुया या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहेत. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे कर्नाटकमधील नृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे. कर्नाटकमधील नृत्याचा प्रकार खालीलपैकी कोणता प्रकार आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यक्षगान हा कर्नाटकमधील नृत्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 2 त्रावणकोर हे संस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं संस्थान आहे. त्रावणकोर हे संस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्रावणकोर हे संस्थान केरळ या राज्यामधलं ते संस्थान आहे. प्रश्न क्रमांक 3 महाराजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिक अँड डान्स खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. महाराजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिक अँड डान्स खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराजा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ डान्स अँड म्युझिक हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 4 बृहदीश्वर हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बृहदीश्वर हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बृहदीश्वर हे मंदिर तामिळनाडू या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 5 APRचा आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. APRचा आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. APR, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ॲन्युअल पर्सेंटेज रेट ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म असेल. प्रश्न क्रमांक 6 सौर ऊर्जेवर चालणारे भारतामधले पहिले गाव खालीलपैकी कोणतं गाव आहे. सौर ऊर्जेवर चालणारं भारतामधलं पहिलं गाव खालीलपैकी कोणतं गाव आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोढेरा हे गाव भारतामधलं सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं गाव आहे. प्रश्न क्रमांक 18 राजस्थान या राज्यामधील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती आहे. राजस्थान या राज्यामधील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यामधील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ऑप्शन क्रमांक 3 200 एवढी ती संख्या आहे. प्रश्न क्रमांक 9 मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला होता. मानव विकास निर्देशांक खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मानव विकास निर्देशांक सन 1990 पासून सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 कलम 102 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे. कलम 102 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खासदार आणि आमदार अपात्रता यांच्या संबंधीचं ते कलम आहे. प्रश्न क्रमांक 11 कर्नाटकमधील कोणत्या ठिकाणी नुकतेच विमानतळ उभारण्यात आलेलं आहे. कर्नाटक राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच विमानतळ हे उभारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्यामध्ये शिमोगा या ठिकाणी नुकतेच विमानतळ हे उभारण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13 होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. होम रूल या लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे.
तर होम रूल या लीगची स्थापना सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15 13वी लोकसभेचा कार्यकाळ खालीलपैकी कोणता आहे? 13व्या लोकसभेचा कार्यकाळ खालीलपैकी कोणता आहे? तर 13व्या लोकसभेचा कार्यकाळ सन 1999 ते सन 2004 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 13व्या लोकसभेचा कार्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 16 ICICI बँकेचे सन 2018चे CEO खालीलपैकी कोण होते? ICICI बँकेचे सन 2018चे CEO खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संदीप बक्षी हे सन 2018 मध्ये ICICI बँकेचे CEO होते. प्रश्न क्रमांक 17 भारतामधले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिम कॉर्बेट हे भारतामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 18 मूकनायक हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मूकनायक हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे नियतकालिक हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 19 जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी असतो? जागतिक कामगार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक कामगार दिवस. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 मे या दिवशी जागतिक कामगार हा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 20 कैगा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कैगा हा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला अणुऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 21 हिंगणे स्त्री शिक्षण संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? हिंगणे स्त्री शिक्षण संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे स्त्री ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी कोणते राज्य हे नर्मदा नदीचा खोऱ्याचा भाग नाही? पुढीलपैकी कोणते एक राज्य आहे जे की नर्मदा या नदीच्या खोऱ्याचा भाग नाही? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे राजस्थान हे राज्य नर्मदा नदीच्या खोऱ्याचा भाग नाही. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 जम्मू काश्मीरचं राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? जम्मू काश्मीरचं राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? तर जम्मू काश्मीरचं राज्यफूल हे कमळ हे जम्मू काश्मीरचं राज्यफूल आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची वितरिका आहे? खालीलपैकी कोणती एक नदी ही गंगा नदीची वितरिका आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हुगळी ही नदी गंगा नदीची प्रमुख वितरिका आहे. प्रश्न क्रमांक 26 भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था घेतलेली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघराज्य व्यवस्था ही घेतलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे भारताने संघराज्य व्यवस्था ही कॅनडा या देशाकडून ती घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता? भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आलेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आलेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. जळगाव हा जिल्हा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 19 गोकुळगाय हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? गोकुळगाय हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? तर गोकुळगाय हे अपृष्ठवंशी प्राणी या प्रकारचं ते उदाहरण आहे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31 आहे भारतामध्ये जैव भौगोलिक क्षेत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारतामध्ये जैव भौगोलिक क्षेत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे भारतामध्ये जैव भौगोलिक क्षेत्रांची एकूण संख्या ही 10 आहे. तर या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न विचारले होते ते आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोमोदी हा चांदणे या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 33 निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निर्भीड या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. निर्भीड. तर निर्भीडचा विरुद्धार्थी शब्द ऑप्शन क्रमांक 3 भित्रा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 34 पुढीलपैकी आपल्याला आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. पुढीलपैकी आपल्याला आत्मवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. आत्मवाचक सर्वनाम. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपण या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम असेल. प्रश्न क्रमांक 35 मूळ शब्दाला व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मूळ शब्दाला व्याकरणामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मूळ शब्दाला व्याकरणामध्ये विकृती असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 36 अलम दुनियेमध्ये फिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? अलम दुनियेमध्ये फिरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सारे जग फिरणे या ठिकाणी योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 37 आई वडील हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आई वडील हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर आई वडील हा शब्द सामासिक या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 39 ती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. ती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 व्यतिरेक अलंकार या प्रकारचा अलंकार आहे. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणता घटक हा प्रयोगाशी संबंधित नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक हा प्रयोगाशी संबंधित नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संधी या ठिकाणी प्रयोगाशी संबंधित नाही. प्रश्न क्रमांक 41 वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वनिता या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कामिनी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. क्रमांक 2 सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एस सोमनाथ सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 3 गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1998 या वर्षापासून गुगल या संकेतस्थळाची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या दिवसी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या हा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू या शहरामधलं ते एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 6 फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशामधली कंपनी आहे? फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशामधली कंपनी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फॉक्सकॉन ही कंपनी तैवान या देशामधली कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 7 भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिल्का हे सरोवर भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 8 मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामध्ये मलयगिरी हे महत्त्वपूर्ण शिखर आहे. प्रश्न क्रमांक 9 कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईड यांचा प्रामुख्याने वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 10 पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पांझरा ही नदी तापी या नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 12 दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दाभोसा हा धबधबा पालघर जिल्ह्यामधला तो धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 13 सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 312 हे कलम अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 15 PWG हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? PWG हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 PWG हे नक्षलवाद यांच्या संबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 16 भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय? भारताने अवकाशामध्ये सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारताने सोडलेल्या कृत्रिम ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 रंगराजन समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? रंगराजन ही समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय बचत व गुंतवणूक यांच्या संबंधीची ती समिती आहे. प्रश्न क्रमांक 19 मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मीराबाई चानू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू या खेळाडू वेट लिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून तो ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21 भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भिलाई येथील लोह पोलाद हा कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 22 रक्ताचे एकूण किती गट आहेत? रक्ताचे एकूण किती गट आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रक्ताचे एकूण 5 गट आहेत. प्रश्न क्रमांक 23 धरणामध्ये साठवलेले पाणी हे खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? धरणामध्ये साठवलेले पाणी हे खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 धरणामध्ये साठवलेले पाणी हे स्थितीज ऊर्जेचा स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 24 क्रिप्टो करन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे? क्रिप्टो करन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 व्हेनेझुएला या देशाने सर्वात प्रथम क्रिप्टो करन्सी ही सुरू केली. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते, ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण आज पाहणार आहोत. तर या ठिकाणी प्रश्न विचारला होता मुलांनो शिस्तीत चला. आपल्याला या ठिकाणी या वाक्याची विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो शिस्तीत चला या वाक्याची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. मुलांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संबोधन या ठिकाणी या वाक्याची विभक्ती होईल. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 28 मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी भाषेमध्ये एकूण 48 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 29 मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3
अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 31. झटकन पटकन ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1. अनुकरण दर्शन या अनुकरण दर्शक या प्रकारची क्रियाविशेषणी अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 32. देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नपुसक लिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे? डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे? तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 1. शृंगारस या ठिकाणी या वाक्यामधला रस आहे. प्रश्न क्रमांक 35. तिने गाणे म्हटले या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. तिने गाणे म्हटले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्तरी या प्रयोगाचं वाक्य आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.